ज्या निवडणुका होतील त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातला 1 नंबरचा पक्ष बनणार आहे. या वार्डात 1,500पेक्षा कमी लीड मिळणार नाही असं वातावरण आता या. त्यानंतर महापौराचं रिझर्वेशन निघलं पाहिजे आणि मग युतीला बसलं पाहिजे. आमच्या मित्रपक्षाला जास्त गडबड झाली. युती करायची की नाही करायची आम्हाला काही समजत नाही. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आज आपल्या सोबत आहेत. प्रचाराला काही तास शिल्लक उरलेले असताना ते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रचार करताना आपल्याला दिसत आहेत. काय सांगणार दादा, खूप मोठा प्रचार चालू आहे, काय कसा विश्वास वाटतोय सध्या? महाराष्ट्रामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका अंतिम टप्प्यात आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. उद्या मतदान आहे आणि त्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रभर सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये उमेदवार उभे केले आहे. मी मराठवाड्यातल्या अनेक ठिकाणी जाऊन आलो, महाराष्ट्रातही काही ठिकाणी जाऊन आलो. लोकांच्या एकूण वातावरण मी आपल्याला नक्की सांगू इच्छितो की ज्या निवडणुका होतील त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातला 1 नंबरचा पक्ष बनणार आहे. माझी जी लोकसभा आहे त्या लोकसभेमध्ये आम्ही अंबड, भोकरदन, परतूर या 3 नगरपालिका आमच्या जालना जिल्ह्यात आहे आणि संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण या साऱ्या नगरपालिकामध्ये मी जाऊन आलो. मी आपल्याला खात्री देतो की अंबड नगरपालिकेमध्ये दिव्यानी कुलकर्णी मॅडम या ठिकाणी आमच्या नगरपालिकेचे उमेदवार आहे आणि वराडे गंगाधर हे आमचे या वार्डातले 1 नंबर वार्डातले उमेदवार आहे आणि ज्योती कृष्ण बावर या इथल्या उमेदवार आहेत. या वार्डात 1,500पेक्षा कमी लीड मिळणार नाही असं वातावरण आता या महापालिका निवडणुकामध्ये युती संदर्भात काय सांगणार आहात? हे बघा, युती करण्याची एक पद्धत आहे. एक तर वार्डाची जे काही रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशन सुटले पाहिजे, तेव्हा कार्यकर्ता डोळ्यापुढे आणावा लागतो. युतीला बसताना कार्यकर्ता डोळ्यापुढे ठेवल्याशिवाय युती होत नसते. त्यानंतर महापौराचं रिझर्वेशन निघलं पाहिजे आणि मग युतीला बसलं पाहिजे. आमच्या मित्रपक्षाला जास्त गडबड झाली. युती करायची की नाही करायची आम्हाला काही समजत नाही. पण युती जर करायची असेल तर रिझर्वेशन वार्डाचं, रिझर्वेशन महापौराचं आणि नंतर युती चर्चा झाली पाहिजे. पण अगोदरच विरोधी पक्षावर टीका करण्याच्या अगोदर आमच्यावरच त्यांच्या टीका सुरू झाल्या. याचा अर्थ त्यांच्या मनात काय आहे अजून काही कळत नाही. पण एक भारतीय जनता पार्टीचे आम्ही कार्यकर्ते त्यांच्यासोबत युतीला बसणार आहे. मी बसणार आहे, बबनराव बसणार आहे, नारायण कुचे बसणार आहे, संतोष दानवे बसणार आहे. आम्ही सारेजण युतीला बसणार आहे. युती सन्मानपूर्वक झाली तर आम्ही युती करणार आहे. पण युतीच्या अगोदरच महापौराचा उमेदवार जर त्यांनी डिक्लेअर केला असेल तर या युतीचं भवितव्य काय मला काही सांगता येणार, ते तेच सांगू शकतात. दादा, लोणीकर साहेब देखील आता सोबत आलेले आहेत, कशी ताकद वाटते आता? लोणीकर साहेब कधीच बाजूला नव्हते. आमच्या पार्टीत बाजूला जवळ कुणीच नसतं. त्यांचा लोकसभा आणि माझा लोकसभा वेगळा आहे. कार्यक्षेत्र वेगळं असल्यामुळे तुम्हाला तसं वाटत होतं. आम्ही पहिलेच एक आहे आणि आता एक नाही आहे. गेले 40-45 वर्ष पार्टी या जिल्ह्यामध्ये आम्ही उभी केली. त्यामुळं ताकद जी भारतीय जनता पार्टी ती आता नाही. मागच्या जिल्हा परिषदला 23 जिल्हा परिषदेचे मेंबर एकट्या भाजपचे मिळून आले होते. पण सारे एकत्र झाले. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी त्यांनी एकत्र येऊन ती जिल्हा परिषद ताब्यात घेतली होती. मागच्या वेळेस महापौराचे इलेक्शनमध्ये शिवसेनेनं जागा सोडून दिली, लढली नाही शिवसेना. ताकद आमचीच ही नंबर 1ची आहे. या जालना जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद, नगरपंचायत 1 नंबरची पार्टी आहे. दादा, काय सांगणार? दादा, भाजपाचा झेंडा फडकेल नगर परिषदेवर, कसा विश्वास वाटायला? 100% अंबड, भोकरदन, परतूर 3 नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टी हा 1 नंबरचा पक्ष आहे. आमचे 3 नगराध्यक्ष निवडणूक आहे. आपल्यासोबत आमदार नारायण कुचे साहेब देखील आहेत, काय सांगणार आहात? विश्वास वाटतो? अंबड नगर परिषदला आज प्रभात क्रमांक 1 आणि शहराला भेट देण्यासाठी आमचे नेते आदरणीय रावसाहेबजी दानवे पाटील हे भेट द्यायला आले आणि परिस्थिती काय त्याचा आढावा घेतला. मी त्यांना शाश्वतीनं सांगतो, खात्रीपूर्वक सांगतो, अंबड नगर परिषदमध्ये नगराध्यक्षासहित 22 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टी जितेल, याच्यात कुठेही शंका वाटत नाही.